तुम्ही कितीही महागातलं फाउंडेशन घेतलं किंवा कितीही छान मेकअप केला, पण तो थोड्या वेळाने काळा पडतो किंवा तुमचा फेस हा डल दिसायला लागतो किंवा ऑरेंजिश दिसायला लागतो. असं का होते? चला तर आपण ह्या ट्युटोरियल सविस्तर सांगणार आहे की आपलं फाउंडेशन हे काळं का पडते आणि तुम्हाला तुमचा शेड कसा निवडायचा किंवा फाउंडेशन हे कुठल्या टोनचं घ्यायचं, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे पुढल्या फाउंडेशन वेळेला घेताना तुमचे पैसे वाया जाणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय असते तर स्किन प्रेप. स्किन प्रेप ही सगळ्यांसाठी सारखी नसते. स्किन प्रिपरेशन हे स्किन टाईप नुसार असते. जर तुमचा स्किन टाईप हे ऑइली आहे, ड्राय आहे की कॉम्बिनेशन आहे, त्यानुसार तुम्हाला तुमचे स्किन केअर प्रोडक्ट चूज करायचे असतात. जर का तुमची स्किन ही ऑइली असेल तर तुम्ही सीरम अवॉइड करायला पाहिजे, बेस मॉइश्चरायझर अवॉइड करायला पाहिजे. आणि जर तुमची ड्राय असेल तर तुम्ही ऑइल बेस मॉइश्चरायझर घेऊ शकता. कॉम्बिनेशन असेल तर तुमच्या स्किन ही कुठल्या सीझन मध्ये कुठल्या कुठल्या वेळेला कशी रिॲक्ट करते. जसं हिवाळ्यामध्ये ड्राय होतं तर तुम्हाला त्यानुसार तुमचं मॉइश्चरायझर घ्यावं लागेल. उन्हाळ्यामध्ये तुमचं पूर्ण ऑइल निघतं तर तुम्हाला त्यानुसार वॉटर बेस मॉइश्चरायझर घ्यावं लागेल. त्यामुळे स्किन प्रिपरेशन हे सगळ्यांसाठी वेगवेगळं असतं. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अंडरटोन. आता अंडरटोन कोणते असतात तर वॉर्म अंडरटोन, कूल अंडरटोन आणि न्यूट्रल अंडरटोन. सगळ्यांचा अंडरटोन सुद्धा सेम नसतो. महाराष्ट्रामध्ये खूप लोकांचा अंडरटोन हा वॉर्म अंडरटोन असतो, बट काही लोकांचा अंडरटोन हा कूल सुद्धा असतो आणि काही लोकांचा हा न्यूट्रल सुद्धा असतो. त्यामुळे तुम्हाला तुमचं फाउंडेशन हे स्किन कलरवर सुद्धा अवलंबून असतो आणि दुसरं म्हणजे अंडरटोन नुसार. जर तुम्ही कूल अंडरटोनचे आणि तुम्ही जर वॉर्म अंडरटोनचा शेड सिलेक्ट केलाय तर तुमचा फेस हा फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर डल दिसायला लागतो. त्याचं रिझन काय असतं, कारण का तुम्ही चुकवलेला असतो अंडरटोन. जर तुमचा अंडरटोन हा वॉर्म आहे आणि तुम्ही कूल अंडरटोनचं फाउंडेशन वापरलं तर तुमचा फेस तेव्हा सुद्धा डल दिसतो, कारण तुमच्या स्किन मध्ये येलोइश कलर दिसतो. तर तो येलोइश कलर त्यामध्ये मिसिंग असतो. त्यामुळे जर का तुम्ही फाउंडेशन मध्ये थोडासा येलो कलर ऍड केला, अप्लाय केलं, तर तुमचा फेस हा नॉर्मल दिसायला लागेल. तुमचा फेस कधी ऑरेंज कलरचा दिसायला लागतो. आता ऑरेंज का दिसतो, कारण जेव्हा तुम्ही करेक्शन करता आणि त्याला जर तुम्ही प्रॉपर न्यूट्रलाइज नाही केलं तर तुमचा जो शेड आहे हा थोडा तुमचा फाउंडेशनचा शेड ऑरेंजिश दिसतो. आता हे लक्षात ठेवा, स्किन केअर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, बट ओव्हर स्किन केअर करणं हे चुकीचं आहे. कारण का फाउंडेशन लावण्याआधी आपण खूप जास्त लेअर आधीच अप्लाय करतो आणि त्या ऑइल बेस राहतात. आणि जेव्हा ते ऑइल बेस प्रोडक्ट फाउंडेशन मध्ये मिक्स होतं त्यामुळे ते ऑक्सिडाइज होतं आणि ऑक्सिडाइज झाल्यानंतर तुमचा फाउंडेशनचा शेड जो आहे हा डार्क दिसायला लागतो. जेव्हा तुम्ही फाउंडेशन विकत घ्यायला जाता तेव्हा तुमच्या कलरनुसार शेड कसा निवडता, तुम्ही हातावरती अप्लाय करून बघता आणि तुम्हाला वाटतं की तो तुमचा सेम आहे. बट आपल्या हाताचा कलर आणि फेसचा कलर हा पुष्कळदा सारखा नसतो. त्यामुळे केव्हाही फाउंडेशन घेताना इथे जॉ लाईन वरती फाउंडेशन अप्लाय करा. ते फाउंडेशन तुमच्या स्किन मध्ये मर्ज झालं याचा अर्थ ते फाउंडेशनचा कलर जो आहे तो तुमचा शेड आहे. आपल्या स्किन कलर नुसार योग्य शेड सिलेक्ट करणं खूप जास्त महत्वाचं असतं. तुम्ही कितीही महागडे फाउंडेशन घ्या किंवा कितीही छान मेकअप करा तर ते फाउंडेशन ग्रे पडायला लागतं जर तुम्ही प्रॉपर स्किन प्रोडक्ट यूज केले नाही तर. आणखी एक महत्वाचं म्हणजे आपल्या फेसवरती असतात फेशियल हेअर्स. फेशियल हेअर्समुळे स्वेटिंग होतं आणि त्यामुळेच फाउंडेशन हे ऑक्सिडाइज व्हायला लागतं. त्यामुळे तुम्ही फाउंडेशन घेताना एक टिप आहे की एक शेड लाइटर घ्या. म्हणजे काही जरी तुम्ही फेशियल हेअर रिमूव्ह नाही केले आणि थोड्या वेळाने तुमचा एक टोन डाऊन आला तर तो एक टोन लाइटर घेतल्यामुळे ते बॅलन्स होऊन जाणार. पण खूप जास्त लाइटर शेड घेऊ नका, कारण का खूप जास्त लाइटर शेड घेतल्यामुळे तुमचा फेस हा डल दिसायला लागतो. की हे तर खूप महागातलं घेतलं आणि यांनी माझा रिझल्ट खूप छान येईल असं होणार नाहीये. तुम्हाला फाउंडेशन लावण्याआधी तुम्हाला ज्या टेक्निक्स असतात त्या सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जसं की स्किन प्रिपरेशन. जर तुम्ही स्किन व्यवस्थित प्रिपेअर केली नाही, म्हणजे तुमच्या स्किन टाईपनुसार जर तुम्ही तुमचं स्किन प्रेप नाही केलं तर तरी सुद्धा तुमचं फाउंडेशन हे काळं पडू शकतं. म्हणून कधीही फाउंडेशन विकत घेताना सगळ्यात आधी
आपला स्किन कलर कुठला आहे, आपलं अंडरटोन कुठला आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवून फाउंडेशन विकत घ्यायचं. त्यानंतर फाउंडेशन घेतल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपला जो फाउंडेशन आहे, डार्क होणार की डल होणार हे डिपेंड असतं. जर तुम्हाला असं सुंदर मेकअप शिकायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला फाउंडेशन घेताना कोणते प्रॉब्लेम्स आले ते कमेंटमध्ये सांगा.